गेल्या काही दिवसात लोकलमध्ये घडलेल्या घटनांवरून मुंबईकरांची मान शरमेनं झुकली आहे। मुंबई लोकलमध्ये पुरुषाकडून महिलेला मारहाण होत असताना डब्यामध्ये असणाऱ्या प्रवाशांनी साधा विरोध देखील केला नाही। यावरून सध्या घडणाऱ्या घटनांवरून काही प्रवाशांसोबत आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी बातचीत केलेली आहे, पाहूयात। मुंबई लोकलमध्ये मारहाणीच्या घटना वाढू लागलेल्या आहेत आणि यामुळे मोठा सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती आलेला आहे। कालच आपण पाहिलं असेलच की मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पट्ट्याने मारहाण करण्याची एक दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि तिथे उपस्थित असणाऱ्या अनेक नागरिकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती। याच पार्श्वभूमीवरती आपण आलो रेल्वे स्थानक परिसरामध्ये। नेमका याबाबत नागरिकांच्या काय म्हणणं, आपल्याबरोबर काही प्रवासी देखील या ठिकाणी आहेत। काय सांगशील, मुंबई लोकल मधली एक घटना सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये पट्ट्याने मारहाण केल्याचा एक प्रकार समोर येतोय। काय कसं पाहतो या घटनेकडे? नाही, पण लोकांनी आपलं बघितलं ना बाहेर ना की सरकार ट्रेन मध्ये अशा घटना घडत आहेत, त्याच्यामध्ये लोकांनी फक्त बघणं हे चुकीचं आहे, कळलं? पण तिथं कसं त्याला एक सबक भेटला पाहिजे, त्याला मारलं पाहिजे ना। जर तो मारू शकतो त्याला पण कोणते मारलं पाहिजे, आहे का नाही? हे महाराष्ट्रामध्ये असं घडता कामा नाहीये, कळलं? तुझं त्या ठिकाणी असतास तर काय नेमकी प्रत्युत्तर दिलं असतं, काय नेमकं केलं असतं? मी तर हरवायचा प्रयत्न केला असता किंवा साईडला केला असता त्यांना। लोक फक्त बघत बसतात, काय करत नाही, व्हिडिओ काढून टाकत बसतात लोक। पण ते असं नाही झालं पाहिजे, पण महाराष्ट्रामध्ये असं नाही झालं पाहिजे, लक्षात ठेवा। आपण आणखीन काही प्रवासी या ठिकाणी आहेत। सर, तुम्ही काय सांगाल, ज्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत कसं पाहता याकडे? मुंबई लोकल मधली घटना देखील आता ताजीच मध्ये पट्ट्याने मारहाण केल्याचा प्रकार एकंदरीत समोर आला, कसं पाहता याकडे? रेल्वे प्रशासनाने पण इकडे लक्ष दिलं पाहिजे। रोज दिवसेंदिवस कुठे ना कुठे हे घडतच आहे। काल पण मी एक वेस्टर्न लाईनच्या ट्रेन मध्ये बघितलं, एका पुरुषाने एका महिलेला शिवीगाळ केली, मारली, त्याच्यानंतर पट्ट्याने हे केली आणि आजूबाजूचे जेवढे लोक होते ते बघायची भूमिका घेत होते। निदान कम से कम तुम्ही सोडवण्याचा तरी प्रयत्न करायला हवा अशा याच्यामध्ये। तुम्ही या ठिकाणी असं काय केलं असतं? मी तर नक्की सोडवण्याचा प्रयत्न केला, असा समजवण्याचा प्रयत्न केला असा की असं काही करू नका, उगाचच ते जीव घेणं होऊ शकतो। आणि लोकांनाही सांगेल की तुम्ही असं कधी होत असेल तर व्हिडिओ शूट करू नका, रील बनवत नका बसू, त्यापेक्षा तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा। डे बाय डे खूपच कठीण होत चाललेलं आहे। त्याच्या आधी पण एका मुलाला मारलं गेलं, आपण ऐकलेलं। लेडीज साठी तर वर्स्टच आहे, तर थोडंसं प्रोटेक्शन वाढलं पाहिजे डेफिनेटली। आणि जे काय कानून आहे तो इमिजिएट याच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे। आणि लेडीजने पण जर का असं काय होत असतं तर बाकीच्या लेडीजने पण सपोर्ट करायलाच पाहिजे। मला असं वाटतं बाकीच्या लेडीज मागे घाबरून उभे राहतात, पण जर का सगळ्या लेडीज किंवा जे पण बाजूबाजूला उभे असतील त्यांनी जर का पुढे आले आणि हेल्प केलं तर नक्कीच जो कोणी आपल्यावरती अत्याचार करतोय त्याची एवढी हिंमत होणार नाही। मी तिथेच पाहिलं तर बघ्याची भूमिका न घेता काहीतरी उपाययोजना यावरती करायला हव्यात। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काहीतरी ठोस पावलं उचलावीत असं या ठिकाणी सर्वसामान्य मुंबईकर प्रवाशांचे एकंदरीत म्हणणं आहे। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।